भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेलेत। उपाध्यायजी, आपण पाहतोय की भीम मेळाव्यामध्ये अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी विरोधात अतिशय खालच्या पातळीवर भाष्य करण्यात आले। एक प्रकारे भीम मेळाव्याला सुद्धा गालबोट लागल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्यावर आता काय नेमकी कारवाई केली जाईल? खरं म्हणजे एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेबद्दल इतक्या वाईट स्तरावरती प्रतिक्रिया व्यक्त करावी हे अत्यंत लज्जास्पद आणि अत्यंत घाणेरड्या स्वरूपाचं आहे। खरं म्हणजे महिलेला महिलेच्या वेदना माहिती असतात, त्यामुळे महिलेने अधिक संवेदनशील असलं पाहिजे की महिला संवेदनशील असते असं म्हटलं जातं। पण या प्रकरणामध्ये एका महिलेने इतक्या वाईट स्तरावरती खालच्या स्तरावर जाऊन भाषा वापरावी हे अत्यंत दुर्दैवी आहे। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्यास सांगितलं, पण याचा अर्थ पण त्याच वेळी या मेळाव्यातील काही जणांनी अशा ही भाषा माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल वापरावी। प्रश्न मुख्यमंत्र्यांची पत्नी हा वेगळा मुद्दा आहे, कुठल्याही महिलेबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरावी हेच अत्यंत आक्षेपार्ह आहे आणि याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आहेच। उपाध्यायजी, खरं तर भीम मेळावा एक वैचारिक व्यासपीठ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच भीम मेळाव्यात अशा पद्धतीची जर वक्तव्य होत असेल तर हे किती दुर्दैवी आहे। मी तेच सांगतोय की वैचारिक व्यासपीठ मी हा शब्द सुद्धा आता मला बोलायला खरं तर लाज वाटते, शरम वाटते। कारण ज्या व्यासपीठ जे वैचारिक व्यासपीठ म्हणलं जात होतं तिथे एखादी महिला दुसऱ्या महिलेबद्दल ही भाषा वापरते, हे कसलं वैचारिक व्यासपीठ आहे? खरं म्हणजे वैचारिक व्यासपीठावरती विचारांची आदान-प्रदान व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, अडीअडचणींचा वैचारिकदृष्ट्या चर्चा मंथन अपेक्षित आहे। पण या ठिकाणी जर ही अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची नीच प्रवृत्तीची भाषा जर एखाद्या महिलेकडून उच्चारली जात असेल, माझ्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या पत्नी हा विषय वेगळा आहे, माझ्या एक महिला दुसऱ्या महिलेबद्दल बोलते हे सगळ्यात जास्त आक्षेपार्ह आहे। आणि म्हणून या सगळ्याचा पक्ष, जात, पंथ सर्व विसरून निषेध व्हायला हवा आणि याच्यावर कारवाई व्हायला हवी। उपाध्यायजी, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय का? या ज्या अंजली भारती म्हणून पाहिलाय तुम्ही? हो। या ज्या अंजली भारती म्हणून गायिका आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आली का? तुमच्याकडे काही तक्रार आली आहे का या संदर्भात? नाही, याच्याबद्दल खूप लोकांनी तीव्र आक्षेप व्यक्त केलेले आहेत। त्याच्याबद्दल पोलीस ऍक्शनचा काय घेतील, म्हणजे समाजातला ज्यांचा भाजपशी संबंध नाही ते अशी लोक सुद्धा या विषयावरती अत्यंत तीव्रपणे व्यक्त होत आहेत। कारण जी भाषा त्यांनी वापरली ती भाषा खरोखर खूप दुर्दैवी आहे, हे सगळं वाईटच आहे। नक्कीच उपाध्यायजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर अंजली भारती नावाच्या एका गायिकेनं अकलेचे तारे तोडल्याचं पाहायला मिळते। भीम मेळाव्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका केली।